आमदार खासदार किंवा नगरसेवकाच्या मुलाला कुत्रं चावलं तर काय होणार? रान उठल रान. परंतु सामान्य माणसाला कुत्रं चावलं, त्याच्यात तो जखमी झाला किंवा कुत्रं मागं लागलं म्हणून टू व्हीलरवरून पडला तर त्याचं काय होतं? काही होत नाही. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुत्र्यांचा विषय हा फार चर्चेचा विषय आहे. मुळात महापालिका निवडणुका ज्या पार पडल्या जानेवारीत, त्याच्यामध्ये अजित पवारांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार जे दिवंगत झाले अपघातामध्ये, त्यांनी एक आरोप केला होता. कोरोना काळामध्ये कुत्र्याच्या नसबंदीवरती 7 कोटी रुपये खर्च केले, 2-2.5 लाख कुत्र्यांवरती नसबंदी केली. प्रत्यक्षामध्ये मग एवढी भटकी कुत्री आलीच कुठून? नसबंदी केली की नाही? नंतर काल परवाच्या महापालिकेच्या पहिल्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये राजू मिसा या नगरसेवकांनी एका खेळण्यातलं कुत्रं आणलं, त्या आयुक्तांना महापौराला भेट दिलं. का तर पिंपरी चिंचवड प्राधिकरण निगडी आकुर्डी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रचंड मोठा त्रास आहे. यापूर्वी कुत्र्याच्या नसबंदीमध्ये बनावटगिरी झाली. कोरोना काळामध्ये खोटं रेकॉर्ड तयार केलं आणि प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून भाजपच्या एका सरचिटणीसावरती आरोप झाला. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुत्र्यांची नसबंदी हा फार इंटरेस्टिंग विषय. आणि अजूनही नसबंदी करूनही शहरामध्ये कुत्र्यांची संख्या जवळपास 2.5-3 लाखाच्या आसपास आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 2.25 लाख लोकांना कुत्रं चावलं, तरी सुद्धा आमच्या प्रशासनाला त्याचं बिलकुल गम नाही. त्याची काय नाही, इतकं निवर कातडीचं प्रशासन आहे. लोक वैतागलेत अक्षरशः. कुठे किती कुत्री चावली, कोणाकोणाला चावली. आता तसं पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने गेल्याच 1 महिनाभरापूर्वी आणि त्याच्या आधी मागच्या वर्षी सुद्धा कठोर शब्दामध्ये आदेश दिलेले आहेत या संदर्भात काय करायला पाहिजे काय नाही. आजचा विषय जो मी कुत्र्यांचा करतो तो यासाठी हे सगळं पाहिलं, परंतु प्रशासन काही अजिबात हालायला तयार नाही. राज्यकर्ते ओरडतात, जनता ओरडते, टाहो फोडते, तरी सुद्धा हे प्रशासन हालायला तयार नाही. म्हणून या शहरातील एक मान्यवर वकील आहेत, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, ॲडव्होकेट नितीन कासलीवाल यांनी खास त्या संदर्भामध्ये एक नोटीस तयार केली. जवळजवळ 10-12 पानांची नोटीस आहे. त्यांच्या स्वतःवरती हल्ला झाला कुत्र्याचा, ते वाचले अक्षरशः, थोडेफार जखमी झालेत. त्यांनी नोटीस काढली महापालिकेला, जर तुम्ही याचा बंदोबस्त केला नाही तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे मी तुमच्यावरती पुढची कारवाई करेल. सुप्रीम कोर्टाचा अवमान केला म्हणून ती अवमान याचिका तर होईलच होईल, परंतु आतापर्यंत ज्या मंडळींना कुत्री चावलेली आहेत त्यांना सुद्धा भरपाई द्यायची तरतूद करता येते. महापालिकेची तिजोरी खाली होईल. जवळपास आतापर्यंत 10 वर्षात 2.25 लाख लोकांना कुत्रं चावलंय. जर अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले जातात की जर कुत्रं चावलं, ती व्यक्ती जखमी झाली किंवा मृत पावली किंवा अन्य काही झालं तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त भरपाई द्यायची. मग तो कोणी उद्योगपती असू दे किंवा सामान्य माणूस असू दे. त्याच्यामुळे महापालिकेने या गोष्टीचं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. त्यासाठी खास आत्ताचा व्हिडिओ केलाय. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. नितीन कासलीवाल वकील साहेब यांनी अत्यंत गांभीर्याने यासाठी लक्ष दिलेलं आहे. यापूर्वी त्यांनी मुद्रांक शुल्क घोटाळ्यातील भ्रष्टाचार याच्या संदर्भामध्ये पुणे ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी पदयात्रा काढली होती. कासलीवाल हे तसे चळवळीतले आणि हाडाचे कार्यकर्ते आहेत. आता त्यांनी कुत्र्यांच्या बाबतीमध्ये तो प्रश्न मांडावर घेतला शहरवासियांच्या वतीने. म्हणजे वैयक्तिक त्यांच्यावर जरी प्रसंग गुदरला असला तरी सुद्धा शहरवासियांच्या वतीने त्यांनी एक नोटीस काढलेली आहे, म्हणून खास हा विषय घेतला. मित्र, शहरामध्ये 2024-25 ची जे कुत्र्यांची आकडेवारी पाहिली तर 28,900 कुत्रे चावली एका वर्षात. पुढे नंतर एप्रिल ते 25 जून 2025 त्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्यात 8,335 तक्रारी त्या संदर्भातल्या होत्या. 7 महिन्यांचा अहवाल आला पुढे नोव्हेंबर 25 पर्यंतचा, तर त्याच्यामध्ये 20,664 लोकांना कुत्रे चावली. कुत्रे चावले ही आकडेवारी सोडून द्या, त्याचा काही विशेष येत नाही. परंतु याचं गांभीर्य प्रशासनाला बिलकुल नाहीये. या संदर्भात सारथीवर तक्रार करा किंवा त्या संदर्भात एक स्वतंत्र नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तक्रार, तो तर कायम बंदच असतो. म्हणजे महापालिकेचं पशुसंवर्धन खातं जे आहे
तो झोपा काढतोय. म्हणजे जवळपास 1.5 ते 2 लाख कुत्री शहरामध्ये आहेत. रात्रीच्या वेळी तुम्ही जर टू व्हीलरवरून चालला तर तुमच्या मागे कुत्र्यांच्या झुंडी लागतात, माणूस घाबरून पडतो. असे 2-3 प्रसंग घडलेले शहरामध्ये. म्हणजे त्या बाबतीमध्ये आणि ह्याच्यावरती सोल्युशन काय सांगतात की नाही, ह्याच्यात त्या कुत्र्यांना मारता येत नाही, त्या कुत्र्यांना पकडून आम्ही फक्त त्यांचं निर्विजीकरण म्हणजे फॅमिली प्लॅनिंग थोडक्यात नसबंदी करतात आणि परत ती कुत्री सोडून देतात. मग एवढ्या प्रमाणावर जर नसबंदी झाली असेल तर मग एवढी बेफाम कुत्री वाढली कशी, भटकी कुत्री वाढली कशी, हा साधा प्रश्न आहे. त्याचं उत्तर प्रशासनाकडे नाही. त्याचं कारण नसबंदीमध्ये होणारा प्रचंड मोठा भ्रष्टाचार. जी काही संस्था नसबंदीचं काम ज्यांच्याकडे सोपवलेलं आहे ते फक्त कागदोपत्री रेकॉर्ड तयार करतात आणि महापालिकेला सादर करून बिलं काढतात. यापूर्वी भाजपचा एक पदाधिकारी त्याच्यामध्ये अडकला होता म्हणून त्याचा विषय चर्चेला आला होता, तो नंतर गुंडाळला. म्हणजे हे वारंवार या संदर्भात सुरू आहे. पण जनता या संदर्भात जोपर्यंत बोलत नाही ना, जनता रिॲक्ट होत नाही, जनता तुटून पडत नाही, तोपर्यंत काय खरं दिसत नाही. पहा, या घटना आपल्या शहरातल्या 2-3 ज्या घडलेल्या आहेत त्याचा फक्त मी उल्लेख करतो. चिखली मोरे वस्तीला ऑगस्ट 2025 मध्ये घटना घडली होती. सकाळी कामावर जाणाऱ्या एका व्यक्तीवर 7 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. अक्षरशः त्याला चावा घेत घेत त्याच्यावरती त्याला जखमी केलं. सीसीटीव्ही मध्ये सगळं ते कैद झालं. तो सीसी फुटेज संपूर्ण राज्यभर गाजले होते. म्हणजे ही तसं पाहिलं तर या शहराच्या दृष्टीने नाचक्कीची गोष्ट आहे. लोक चिडले होते परंतु त्यांनी संयम बाळगला आणि पुढे काही कारवाई झाली. त्याच्यानंतर निगडी प्राधिकरणात फेब्रुवारी 2026 मध्ये अशीच घटना घडली होती. तिथं सुद्धा 10 ठिकाणी प्राधिकरणामध्ये कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनांची नोंद आहे. एका लहान मुलावरती हल्ला झाला त्यावेळी लोक फार चिडले होते, लोक रस्त्यावर उतरले होते, परंतु पोलिसांनी ते शांत केलं. पुण्यामध्ये किरकटवाडीला चैत्रांगण सोसायटी म्हणून तिथं सुद्धा फेब्रुवारी 26 मध्येच शाळकरी मुलाला कुत्र्यांनी घेरलं आणि त्याचे अक्षरशः लचके तोडले. तो पोरगा गंभीर जखमी झाला. त्याचा जीव वाचला परंतु तो गंभीर जखमी झाला होता. मुकुंद नगर पुण्यातलंच आहे, तिथे पारिजात अपार्टमेंटमध्ये तिथेही एका लहान मुलावरती हल्ला झाला होता. वाकडमध्ये सुद्धा आपल्याकडे महेंद्र सोसायटी म्हणून आहे, त्या सोसायटीच्या आवारामध्ये तिथे सुद्धा हल्ला झाला होता. या अशा अनेक, हे फक्त ज्या नोंद केलेल्या घटना आहेत त्या फक्त समोर आलेल्या आहेत. अशा अनेक घटना आहेत पण तरी सुद्धा महापालिका प्रशासनाला त्याचं कुठलंही गांभीर्य नाही. आता ह्याच्यावरती उपाय काय? सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये देश पातळीवरती जी परिस्थिती आहे त्यानुसार 2024 मध्ये आणि आता 2025 मध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत. ते काय आदेश आहेत की म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेत ते खालीलप्रमाणे, तुम्हाला ते वाचून दाखवतो. संवेदनशील ठिकाणाहून कुत्र्यांना हटवा. संवेदनशील ठिकाणं कोणती? शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, बस स्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक उद्याने यासारख्या गर्दीच्या ठिकाणी जर कुत्री असतील, भटकी कुत्री, ती ताबडतोब हलवा. भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा. त्याशिवाय जर अशी कोणी घटना घडली कुत्रा चावल्याची किंवा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू पावल्याची तर त्याच्यात नुकसान भरपाईची मोठी तरतूद आहे. ताज्या ह्या निर्देशानुसार भटका कुत्रा चावल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास संबंधित महापालिका किंवा राज्य सरकारकडून मोठ्यात मोठी नुकसान भरपाई वसूल केली जाईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्यांना जबाबदार धरलं जाईल. या महापालिका प्रशासनाला त्यासाठी जबाबदार धरलं जाईल. निवारा केंद्रात हलवा. ही अशी भटकी कुत्री जी आहेत त्यांचं स्थलांतर ताबडतोब त्यांना पकडा आणि निवारा केंद्रामध्ये हलवा. त्यासाठी विशेष निवारा केंद्र महापालिकेने स्थापन करायला पाहिजे. विशेषतः आक्रमक आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना रस्त्यात सोडण्यापासून पूर्णतः बंदी आहे. आपल्याकडे कुत्र्याची नसबंदी करून सोडून देतात, ती कुत्री परत आहे ते. मूळ प्रश्न असा आहे, कुत्र्यांना माणसांना कुत्री चावतात ना, तो प्रश्न आहे. परंतु हे त्याच्यावरती उत्तर सांगतात फक्त कुत्र्यांची नसबंदी. नुसती नसबंदी हा उत्तर नाही, त्याच्यावरती निवारा केंद्र महापालिकेने स्थापन केलं पाहिजे. जसं शहरामध्ये भटकी जनावरं असतील तर आपण ती कोंडवाड्यात नेऊन ठेवतो, महापालिका पकडते आणि कोंडवाड्यात नेऊन ठेवते. रस्त्यावर भटकी जनावरं किंवा कुत्री असले तर ती कुत्री जनावरं सापडली पकडतात, कायदेशीर दृष्ट्या ती निवारा केंद्रात नेऊन सोडतात. जर कोणाचा मालक आला तर त्याकडून दंड वसूल केला जातो. अशा प्रकारे भटकी कुत्री पकडून ती निवारा केंद्रात नेऊन सोडली पाहिजे. महापालिका नगरसेवकांनी या गोष्टीमध्ये आता आग्रही राहिलं पाहिजे की या शहरासाठी कुत्र्यांचं निवारा केंद्र एक स्वतंत्र स्थापन केलं पाहिजे प्रशासनाने. फिडिंग झोन निश्चित करा. म्हणजे कुत्र्यांना, ही भटकी कुत्री मोठ्या प्रमाणावरती हल्ला का करतात माणसांवरती, तर
कित्येक ठिकाणी असे लोक आहेत जे भूतदया म्हणून कुत्र्यांना मांस खायला टाकतात, त्याच्यामुळे कुत्री तिथे जमतात. आणि जर समजा 2-3 दिवस तो माणूस आला नाही, त्याला मांस मिळाला नाही, तर येणाऱ्या जाणांवरती ती कुत्री हल्ला करतात, कारण त्यांना ती तोंडाला रक्त लागलेलं असतं, चटक लागली असते. शहरामध्ये जितकी म्हणून चिकनची दुकानं आहेत, मटणाची दुकानं आहेत, थोडक्यामध्ये माशांची दुकानं आहेत, ही मंडळी त्यांचा कचरा ज्या कचरा कुंडीत टाकतात तिथं न टाकता तो कचरा गाडीमध्येच टाकला पाहिजे असं बंधन करा, अन्यथा त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करा किंवा फौजदारी कारवाई करा प्रसंगी. कारण का ते सरळच मोकाट कुठेही तो कचरा टाकतात, कुत्री तिथं झुंडीने जमतात, तो खातात. आणि ज्या दिवशी कचरा 2-3 दिवस आला नाही तर ती माणसांवरती हल्ला करतात. त्यांच्या पोटामध्ये आग असते, त्याच्यामुळं टू व्हीलरवरून कोणी चालला तर त्याच्यावरती तुटून पडतात. त्याचं बेसिक कारण ते आहे. त्याच्यामुळे फिडिंग झोन कुत्र्यांना असं तुम्हाला मांस द्यायचा असेल तर त्याचे फिडिंग झोन निश्चित करा, हे कोर्टाचे आदेश आहेत. महामार्गावरती वगैरे रस्त्यावरती भटकं कुत्रं असता कामा नये असे कोर्टाचे आदेश आहेत. किती पाळती महापालिका? काहीही पाळत नाही. आणि सगळ्यात शेवटचा पर्याय त्याच्यामध्ये नसबंदी लसीकरण. कुत्र्यांची नसबंदी हे दुकान झालेलं आहे. काही संस्था संघटनांचं ते दुकान झालेलं आहे. महापालिकेकडून प्रति कुत्रा 999 रुपये, काही ठिकाणी 1000 ते 1500 रुपये ह्या संस्थांना दिले जातात. त्यांनी कुत्रा आणायचं, त्याची नसबंदी करायची, 5 दिवस त्याच्यावरती ट्रीटमेंट करायची, त्याला सांभाळायचं आणि नंतर परत सोडून द्यायचं, अशा प्रकारची ट्रीटमेंट असते. परंतु याच्यावरती पर्याय म्हणून नसबंदीचं दुकान काही लोकांनी उघडले आणि त्या संस्था संघटना महापालिकांची लूट करतात. जे पुण्यात आहे, जे पिंपरीत आहे, जे मुंबईत आहे, ते सगळ्या शहरांमध्ये हे चाललेलं आहे. हे फार गंभीर प्रकरण आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डायरेक्शन आहेत त्याप्रमाणे यांनी जर महापालिकेने त्वरित कारवाई नाही केली तर त्यांना पुढच्या दृष्टीने कठोर कायदेशीर कारवाईला सामोरं जायला लावू शकतं, हे तर 100%. आणि जर समजा अशा तक्रारी तुमच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या असतील, महापालिका काय सांगते, महापालिकेची सारथी म्हणून वेबसाईट आहे, तिचा नंबर आहे 8888006666, त्याच्यावरती तक्रार करा. मी स्वतः आतापर्यंत 4-5 वेळा तक्रारी केल्या. भटकी कुत्री पकडणारी त्यांची मंडळी, ती जी नसबंदी करणारी कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याकडे आहे, ती येतात, पाहतात, त्या परिसरामध्ये नाही दिसली, निघून जातात, तक्रार निरस्त होते. अशा प्रकारे निर्लज्जपणाचा कळस आहे. म्हणजे प्रशासन फक्त कागदोपत्री ही कारवाई दाखवते. जनता जोपर्यंत ह्या विषयावरती ज्यांना जा विचारत नाही ना, जनता संतापून जा विचारत नाही, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. नितीन कासलेवाल यांनी एक नोटीस दिली, हे एक निमित्त आहे. स्वतः कासलेवाल काय म्हणतात ते सुद्धा आपण ऐकूया. त्याच्यामध्ये त्यांनी नोटीस काढली, त्याच्यामध्ये शहराचे महापौर, 5 आमदार, 3 विधानसभेचे, 2 विधान परिषदेचे, 2 खासदार, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि महापालिकेचे संबंधित पशुसंवर्धन विभाग, या सर्वांना नोटीस काढलेली आहे. आता नोटीस काढल्यावर तरी यंत्रणा हलते की नाही ते आपल्याला पाहायचं. पण जोपर्यंत जनता बोलत नाही तोपर्यंत हे प्रशासन हलणार नाही. कारण ते गेल्या 4-5 वर्षांमध्ये पैसे खाऊन इतकं सुस्त झालेलं आहे की त्यांना तुमच्या तक्रारीची दखल घ्यायला वेळ सुद्धा नाही. त्याचं कारण असे कोडगेपणाचा कळस झालेला आहे. त्यांच्या संवेदना बोथट झालेल्या आहेत. जनतेने जर थोडक्यात हत्यारमध्ये पेन, सारथीवरती वारंवार तक्रारी असा दबाव निर्माण केला तर मला वाटतं प्रशासन कुठेतरी हलल. त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला या विषयावरती काय वाटतं जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.